आज राज्य सरकारने विधान परिषदेत एक विधेयक मांडलं, ज्यावरून विरोधकांनी अनेक प्रश्न सरकारला केले। विधेयक आहे नागरी सुरक्षा संहिता सुधारणा 2026, ज्यामध्ये जुन्या काही कायद्यांमध्ये आणि पोलिसांच्या अधिकारांमध्ये बदल करण्यात आले आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना असलेले काही अधिकार कनिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। तसंच केवळ संशयाच्या आधारावर आता एखाद्याला महिनाभर सुद्धा पोलीस ताब्यात घेऊ शकतात। त्यामुळे विरोधकांनी यावर आक्षेप घेतलाय। आता हे विधेयक नेमकं काय आणि त्यावरून काय घडलंय बघूयात। नागरी सुरक्षा संहिता सुधारणा विधेयक 2026 आज विधान परिषदेत मांडण्यात आलं, ज्या अंतर्गत 7 कलमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी विधान परिषदेत हे सुधारणा विधेयक मांडलं आणि चर्चेनंतर ते मंजूर झालंय। कलम 15 नुसार आधी तडीपारीच्या कारवाईचे अधिकार एसपी आणि डीसीपी यांना असतात, पण आता प्रस्तावित सुधारणेनुसार शहरात एसीपी आणि डीवायएसपी यांना हे अधिकार असतील। कलम 98 अंतर्गत आधी राज्याच्या विरोधात भूमिका मांडणारे दस्तावेज आणि पुस्तकांवर बंदी घालण्यात येत होती, पण आता प्रस्तावित सुधारणेनुसार डिजिटल अभिलेखांवर सुद्धा बंदी घालता येईल। कलम 107 नुसार आधी कोर्टाची मान्यता घेऊन मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार सीपी यांच्याकडे होते, पण आता प्रस्तावित सुधारणेनुसार हे अधिकार जॉईंट सीपी यांना देण्यात आलेले आहेत। आधी कलम 129 मध्ये सराईत गुन्हेगार जर बाहेर असतील तर त्यांच्याकडून वर्तनात बदल करणार असा बॉन्ड लिहून घेतला जात होता, पण आता प्रस्तावित सुधारणेनुसार एनडीपीए गुन्हेगार नार्कोटिकमध्ये अडकलेल्या गुन्हेगारांकडून देखील हा बॉन्ड लिहून घेता येणार। कलम 170 नुसार आधी एखादी व्यक्ती गुन्हा करू शकतो असं वाटत असल्यास त्याला 24 तासांपेक्षा जास्त काळ पोलीस स्टेशनमध्ये ठेवणं शक्य नव्हतं, पण आता प्रस्तावित सुधारणेनुसार कलमात सुधारणा करून संशयित व्यक्तीला 15 ते 30 दिवस पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्याची तरतूद आहे। कलम 176 नुसार आधी 3 ते 7 वर्षांच्या गुन्हेगारीमध्ये चौकशीची मर्यादा 14 दिवसांची होती, पण आता प्रस्तावित सुधारणेनुसार चौकशीसाठी 6 आठवड्यांचा कालावधी वाढवण्यात येणार आहे। आधी अटकपूर्व जामिनासाठी आरोपी स्वतः उपस्थित राहत नव्हता, पण आता जामीन मिळवण्यासाठी आरोपीला स्वतः हजर राहावं लागेल। पण या सुधारणांवर काँग्रेसचे सतेज पाटील आणि शिवसेना युबीटीचे आमदार अनिल परबांनी आक्षेप घेतलाय। या सुधारणांमुळे गृह खात्याला जंगल राजची मुभा मिळत असल्याचा आरोप सतेज पाटलांनी केला। तर राजकीय शत्रूंना टार्गेट करण्यासाठी या सुधारणा आहेत का असा सवाल अनिल परबांनी केलाय। 24 तासाच्या वर तुम्हाला कस्टडीत ठेवता येणार नाही। आता मला वाटतं ह्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तपास चालू आहे, 30 दिवस तुम्हाला कस्टडीमध्ये ठेवण्याची मुभा, तुम्ही जंगल राज तयार करायची मुभा देताय। गृह खातं मी चालवलेलं आहे, इथं आम्ही भाषणं केलेली आहेत। खाली काय चालतं मंत्री महोदय आपल्या हातात राहत नाही। परवा मुख्यमंत्र्यांनी बुलढाण्याच्या एका घटनेवर स्वतः या ठिकाणी केलं। ज्या भगिनीचा मृत्यू झाला नव्हता तिच्या भाऊ वडिलांना आत टाकायचं काम पोलिसांनी केलं। एखाद्या अधिकाऱ्याला जेव्हा तुम्ही त्या अधिकाऱ्याकडे ते अधिकार का ठेवता, कारण त्या अधिकाराची ते अधिकार वापरण्याची पात्रता असते। त्या अधिकाराचा वापर कसा करायचा हे त्याला माहीत असतं। त्या अधिकाराचे परिणाम दुष्परिणाम याचा पूर्ण अंदाज घेऊन त्या बाबतीत ते निर्णय घेत असतात। आता हे अधिकार आपल्याकडे कोणाकडे होते? सगळे IPS अधिकार IPS जे आहेत IPS लोकांकडे होते। आता हे IPS कडनं तुम्ही जेव्हा खाली आणणार, IPS टू IPS आणले एक वेळा मी समजू शकतो, परंतु IPS कडनं तुम्ही मपोसेकडे आणता ज्या वेळेला, त्यावेळेला त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे सगळे दुष्परिणाम भोगलेले लोक आहोत आम्ही। एकीकडे विरोधकांनी या सुधारणांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले असताना सत्ताधारी आमदार प्रवीण दरेकरांनीही निर्दोष व्यक्तीचा यात नाहक बळी जाऊ नये याची काळजी घ्यायला हवी असं म्हटलंय। तर दुसरीकडे भाजपच्या परिणय फुकेंनी विरोधकांवर टीका केली आहे। कायद्याच्या आडून नाहक कोणी बळी जाता कामा नये याची काळजी घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी उपाययोजना किंवा अंतर्भाव करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। कारण आपल्याला प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे आणि न्याय मागण्याचा अधिकार असताना पहिल्याच टप्प्यामध्ये त्याला त्या ठिकाणी हजर राहायला सांगणं, त्याला अटक करणं म्हणजे त्याच्या नैसर्गिक एखाद्याचा काही संबंध पण नसेल। आज राजकीय परिस्थितीचा उल्लेख त्यांनी केला, परंतु एखादा निरपराध माणूस असेल त्यात भरडला गेला तर त्याला या ठिकाणी राजकीय फार कमी असतात, परंतु निरपराध माणूस त्या ठिकाणी भरडला जाऊ नये याची काळजी घेणं सुद्धा आपली संविधानिक त्या ठिकाणी सभापती महोदय जबाबदारी आहे।
ज्यावेळेस मी भाषण ऐकलं याच्यावर त्यावेळेस असं वाटत होतं की सरकार प्रत्येक गोष्ट काही करते तर या लोकांना विरोधकांना अडचणीत आणण्याकरताच करते. कोणताही कायदा आला, अर्बन नक्षलच्या संदर्भात कायदा आला, त्याहाती या लोकांचं असं बोलणं होतं की जसं अर्बन नक्षल म्हणून याच लोकांना टाकणार. म्हणजे या राज्यात कायद्याचंच राज्य नाही आहे आणि नुसतं विरोधकांना अंदर टाकण्यासाठी, विरोधकांवर दबाव आणण्यासाठीच सगळे कायदे आणले जातात. आता निरंजन डावकरेंनी म्हटलं की चोरांच्या मनात चांदणं. आता या विधेयकावरून राजकीय वातावरण तापलंय. सुधारणांच्या नावाखाली विरोधातला आवाज दडपण्यासाठी कायद्याचा वापर होऊ शकतो ही भीती विरोधी पक्षातील नेत्यांना आहे. त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचाही विचार होणं अपेक्षित आहे. पण या सुधारणा विधान परिषदेत मंजूर झाल्यात. त्यामुळे विरोधकांच्या आक्षेपांना सरकारनं केराची टोपली दाखवली. आता सुधारणांचा अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी आणि सरकारनं दुरुपयोग करू नये एवढी अपेक्षा व्यक्त केली जाते. तसंच केवळ संशयावरून पोलीस जर महिनाभर एखाद्याला ताब्यात घेऊ शकत असतील तर त्याचाही गैरवापर होणार नाही हे कशावरून? ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.